आज सुट्टीचा दिवस होतो रूमवर, मग काहीतरी नियोजन लागलं पाहिजे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. मी बापू कांबळे. सकाळी आवरलं, फ्रेश झालो, मस्तपैकी डेपोकडे चाललो. डेपोत आलो तर गाडी खूपच घाण होती, मग गाडीला धुतली. तोपर्यंत आमचे मेकॅनिकल विभागाचे गेंट सरकार आले आणि ते सिंगर पण आहेत. त्यांना माझी कविता आवडली होती, तर चाललो पकाच्यावर. आलो तिघ जण पकाच्यावर ताव मारला. 2 घोट सकाळ सकाळ असले की जरा बरं असते. मग काय गाडीपाशी गेलो तर गाडीचं पाक तेल संपलं होतं. महिन्याला लागली होती ताण. मग काय गळगळीत पेट्रोल पाजलं, आलो थेट दस्तगीर पाशी. दस्तगीरला लागले होता भुका आणि त्याच्या संग मला पण. मग काय इडली सांबार काच काढून ताव मारला आणि नवीन चहा ट्राय करायला गेलतो. आधीचा चहा पेलो, वाटला जरा बरा. आलो थेट रूमला, थोडा आराम केला. रूमच्या खाली आलो तर माझं ड्रीम चाललं होतं. हे भावी माझं ड्रीम आहे, कधी ना कधीतरी येणार हाताखाली. मग काय आलो रूमवरचं पाणी संपलं होतं, पाणी भरायला. पाणी भरून थेट आलो भजी खायला. भजाव गरगरीत तव मारला ना, आता काय तर नियोजन लावायला लागते. आलो थेट डॉगे सरकार बसलं होतं. भावाला म्हणले कोंबडी मस्त पैकी काप आणि 1.5 किलो दे. भावानं पण मनावर घेतलं आणि कणाकण कापून 1.5 किलो दिली. मग काय ह्याच्या पुढचं नियोजन पार्ट 2 मध्ये फॉलो करून नक्की जावा.